नारळी पौर्णिमा खूप जवळ आलेली आहे आणि त्यासाठी आपण बनवत आहोत आज स्पेशल नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाच्या वड्या। तर हे मी एक नारळ तोडून घेतलेला आहे आणि हे असं आपण याची पाट काढून घेऊ शकतो, खरवडून घेऊ शकतो किंवा डायरेक्ट पण करू शकतो। आमच्याकडे मराठवाड्यात डायरेक्टच करतात, ते खालचं खरवडण्याच्या भानगडीत जात नाही कोणी। तर चला स्टार्ट करूया। त्यासाठी आता आपण घेत आहोत पॅन मध्ये या कपानी 1.25 कप साखर आहे। त्याआधी हे मिक्सर मधून आपण फिरवून घेऊया किंवा तुम्ही नारळ खोवून पण घेऊ शकता। मी हे मिक्सर मधून चव करून घेते या नारळाचा आणि मग सुरुवात करूया आपण। एक नारळ मीडियम साईजचं, तर ह्या कपाने हा 2 कप नारळाचा चव तयार झालेला आहे। तर त्यासाठी आता आपण पॅन मध्ये 1.25 कप साखर घेतलेली आहे। याच कपाने 1.25 कप साखर घेतलेली आहे आणि याची थोडी पसरवून घ्यायची आणि अंदाजे अर्धा कप मी साखर भिजेल एवढी पाणी घालते, यात जास्त नाही घालायचं। हे आता साखर विरघळून घ्यायची मंद आचेवरती। काय होतं ना, कधी कधी नवीन शिकणाऱ्या मुली असतात किंवा नवीन करणाऱ्या मुली असतात ना, तर त्यांना ही साखर समजा आपण नारळ परतून घेतलं आणि वरतून साखर टाकली तर कधी कधी ती विरघळल्या जात नाही, तर मग ती दाताखाली येते, कचकच लागते। त्यामुळे हे थोडं वेगळ्या पद्धतीने मी नारळाच्या वड्या करून बघतेय, दाखवतेय तुम्हाला। ही साखर पूर्ण विरघळून घ्यायची आधी मीडियम गॅसवर। एक तारी किंवा 2 तारी पाक नाही करायचा आहे आपल्याला, फक्त साखर विरघळून घ्यायची आहे, जे की पूर्ण दाताखाली आपल्या येणार नाही। तर ही साखर विरघळली आहे ऑलमोस्ट। आता मी याच्यामध्ये 2-3 थेंब लिंबाचा रस टाकते, ज्यामुळे ना ते वडीला असा काळपटपणा नाही येत। मग लिंबाच्या रसामुळे जे साखरेमुळे जे कधी कधी काळपणा येतो ना, तो नाही येत। पूर्णपणे साखर विरघळली आहे। आता आपण ह्यात हा नारळाचा चव घालूया। पांढरे झाले का नाही, पाक काळा दिसत होता आधी, तर हा आपण नारळाचा चव त्यात पूर्णपणे शिजवून घ्यायचा व्यवस्थित। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी साखर अजून वाढवली तरी चालते, पण ही एकदम परफेक्ट आहे, एवढी साखर हवी आहे, जास्त गोड नाही खाल्ल्या जाणार। हे आता तुम्हाला पातळ दिसत असेल, पण शिजत आलं की हे असा घट्ट गोळा होतो याचा। मी पाट खरवडून नाही घेतलेली आहे, डायरेक्टच मिक्सर मधून काढलेले, त्यामुळे थोडंसं तुम्हाला दिसत असेल लालसर, पण आमच्याकडे अशाच केल्या जातात। मी अशाच बघितलेल्या आहेत लहानपणापासून, त्यामुळे मी त्याच दाखवते तुम्हाला। याला शिजवू द्यायचं एक मीडियम गॅसवर। हे बघा, आता अजून तुम्हाला थोडंसं पातळ दिसत असेल, अजून शिजायचं। हे नारळ व्यवस्थित शिजलं पाहिजे त्यात, म्हणजे मग तो एक घट्ट गोळा तयार होतो। आणि मग त्यानंतर आपण एका तूप लावलेल्या थाळीला किंवा ट्रे मध्ये आपण ग्रीस करून त्यात हे सेट करू शकतो। आणि नारळाची वडी आहे ना, ही तुम्हाला एक 6-7 तास लागतात सेट व्हायला किमान, तेवढे पेशन्स ठेवावं लागतात। त्यासाठी जर पेशन्स नसतील तर रात्री करून ठेवायचं आणि कट करून ठेवायच्या, कट मारून ठेवायची, सकाळी उठले की वडी तयार। हे बघा आता घट्ट होत आलंय, अजून थोडं घट्ट गोळा झाला आणि हे पॅन सोडायला लागला की समजायचं हे तयार झालंय, शिजलंय आपलं नारळ। 4 ते 5 मिनिट तरी लागतील ह्याला पूर्ण शिजायला। मीडियम गॅसवर आहे ना, फुल गॅसवर नाही करायचं बिलकुल। हे बघा, हे आता पॅन सोडायला लागले। आता ह्याला आपण ग्रीस केलेल्या ताटामध्ये काढून घेऊया। व्यवस्थित
सेट करून ह्याला 5 ते 6 तास ह्याला सेट व्हायला ठेवावं लागेल. एकसारखं तुम्ही याला वाटीनं पण करून घेऊ शकता. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, एकसारखं करून घेतलंय मी. आता ह्याला कट देऊन घेते. आत्ताच कट देऊन ठेवते त्याला. आणि हे फ्रीजमध्ये नाही ठेवायचं बरं का, बाहेरच ठेवायचं रूम टेम्परेचरला. सेट झाल्या की मी तुम्हाला दाखवते. ह्याला मी सेट करायला ठेवते. हे बघा, आपल्या सेट झाल्या आता नारळाच्या वड्या. हे बघा, परफेक्ट जाडी आहे. आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी. मी तुम्हाला या तोडून पण दाखवते. या अशा वड्या पूर्ण 1 महिनाभर टिकतात नॉर्मल टेम्परेचरला. तर मी तुम्हाला सेट करून दाखवते. हे बघा, आपली वडी बिलकुल कुठेही कडक नाहीये आणि एकदम अशी ओलसर पण नाही लागत आहे बघा, ड्राय झालेली. त्यामुळे ही वडी आपण महिनाभर टिकू शकते. आणि नवीन शिकणाऱ्यांना तर फार इझी आहे. हे बघा, आपली रेडी आहे ओल्या नारळाची बर्फी किंवा वडी म्हणू शकता तुम्ही. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.